श्रीराम. सर्व श्रोत्यांना प्रेमपूर्वक नमस्कार. श्रोतेहो, आपण स्वामी विद्यानंद यांच्या भावार्थ रामायण संक्षिप्त या ग्रंथाच्या आधारे निर्माण झालेला मला भावलेले भावार्थ रामायण अर्थात आत्मपरायण हा ग्रंथ आपण पाहत आहोत. आज युद्धकांडातील अध्याय 24 यामधील पुढील भाग आपण आज पाहणार आहोत. अध्याय 24 नारद रावण संवाद. ओम श्रीराम. आपण या कथेतील काही भाग पाहिलेला आहे. आता पुढील भाग आपण पाहत आहोत. इथे मला अजून असे वाटते की रावण हा ज्ञानी, विद्वान व महान शिवभक्त होता. त्याने खूप काळपर्यंत कठोर साधना करून अनेक शक्ती प्राप्त केलेल्या होत्या. ब्रह्मदेवादिकांकडून अनेक वरदाने प्राप्त करून घेतलेली होती व तो ज्ञानी असल्यामुळे त्याला हे माहीत होते की या सर्व गोष्टी म्हणजे देवशक्ती, सर्व वरदाने वगैरे सायुज्य मुक्ती मिळवून देऊ शकत नाही. त्याकरिता श्री महाविष्णू यांनाच शरण जाऊन त्यांची भक्ती साधना करूनच आपण ती मुक्ती मिळवू शकतो. परंतु हे करण्यास त्याचा अहंकार परवानगी देत नव्हता. त्याचा अहंकार हे करू देत नव्हता कारण त्याचा अहंकार एवढा बलवान झाला होता की या तिन्ही लोकांमध्ये त्याच्यासारखा बलवान व शक्तिशाली कोणीही नाही असे त्याला वाटत होते. त्यामुळे त्याचा अहंकार त्याला असे कोणाला शरण जाणे, कोणाचा दास होणे, कोणाचं शिष्यत्व पत्करणे, सेवा भक्ती करणे इत्यादी करू देत नव्हता. मात्र त्याचा जीव किंवा अंतःकरण ज्ञानामुळे सायुज्य मुक्तीची वाट चोखाळण्यासाठी तडफडत होते. मात्र अहंकार हे करू देत नव्हता. तेव्हा रावणाच्या अंतःकरणाने असे ठरवले की त्याचा अहंकार तर असाच राहिला पाहिजे आणि त्याला सायुज्य मुक्तीचा लाभ झाला पाहिजे. म्हणून मग त्याच्या अंतःकरणाने या विरोधी भक्ती मार्गाचा अवलंब केला. अहंकाराच्या माध्यमातून रावणाकडून खूप काही पापकर्मे करवून घेतली. श्री नारद महर्षींच्या सूचनेनुसार श्री महाविष्णूंनी अयोध्येमध्ये श्रीराम रूपाने अवतार घेतला आहे हे रावणास समजले. पुढे मग शूर्पणखेच्या निमित्ताने रावण सीता मातेचे अपहरण करतो. हे सर्वश्रेष्ठ पापकर्म रावणाच्या मृत्यूस व सायुज्य मुक्तीस कारण ठरते. रावण हा महाशक्तिशाली होता, परंतु सीता मातेचे कपटाने अपहरण करून त्याने हेच सिद्ध केले की तो इथेच युद्ध हरला आहे. त्याला माहीत होते की श्रीराम हे महाविष्णूंचा अवतार आहेत व आपण त्यांच्यापुढे कसपटाप्रमाणे आहोत. परंतु श्रीरामांच्या हातून मृत्यू येण्याकरिता सीता हरणासारखे पापकर्म करणे हेच योग्य आहे व त्यानुसारच तो ते कर्म करतो. शिवाय त्याला फक्त स्वतःच्याच मुक्तीची चाड असती तर त्याने तिथेच सीतेचे हरण किंवा शूर्पणखेचा सूड घेणे
या निमित्ताने श्रीरामांबरोबर युद्ध करून मृत्यू स्वीकारला असता व सायुज्य मुक्तीस प्राप्त झाला असता, परंतु रावणाला फक्त स्वतःपुरतीच मुक्ती नको होती, तर त्याला संपूर्ण राक्षस जातीचा उद्धार करायचा असतो. बिभीषण वगळता या युद्धात रावणाचा सर्व वंश नाश पावतो, म्हणजेच सर्वांचाच उद्धार होतो. बिभीषणाविषयी रावणाला माहीत असते की तो देवभक्त आहे, बुद्धिवान आणि विचारवंत आहे. त्याच्याकडे अहंकार अजिबात नाही. त्यामुळे तो श्रीरामांचा सेवक होऊन उद्धार करून घेऊ शकतो. म्हणून रावण त्याला लंकेमधून बाहेर काढतो व श्रीरामांच्या सेवेत जाण्यास विवश करतो. आता आपण इथे थांबू आणि जो पुढचा राहिलेला भाग हे आपण पुढील भागात पाहणार आहोत. आता आपण याचं थोडक्यात आपण सार पाहण्याचा आपण प्रयत्न करूया. इथे असं म्हटलंय की रावण हा विद्वानच होता, ज्ञानी होता आणि महान शिवभक्त हे होता. आपणा सर्वांना माहिती आहे त्याने शिवाकडून खूप वरदानं प्राप्त करून घेतली होती. शिवाची परम कष्टाने खूप मोठी तपश्चर्या करून शिवाला प्रसन्न करून घेतलेलं होतं. त्यामुळं त्याच्याकडं ज्ञानही होतं आणि त्याला मुक्तीची पण चाड होती. त्याला सायुज्य मुक्ती मिळवण्याची त्याची खूप तळमळ होती. परंतु त्याचा जो अहंकार आहे ना, तो परवानगी देत नव्हता. अहंकार असं करू देत नव्हता. म्हणजे कोणाचा तरी अनुग्रह घेणं, कोणाचं शिष्यत्व पत्करणं, दास होणं, सेवा करणं हे त्याचा अहंकार मान्य करत नव्हता. कारण तो महान बलशाली होता. त्या काळात त्याच्यासारखा दरारा कोणाचाच नव्हता. आणि मग आपण कोणाला शरण कसं जायचं, हा त्याचा अहंकार त्याला करू देत नव्हता. आता इथे पहा, हे आपल्या दृष्टीने जर असं आपण थोडंसं पाहिलं तर हा रावण तर महान शक्तिशाली वगैरे होताच, विद्वान होता, पंडित पण होता, ज्ञानी होता, त्याला हे सगळं समजत होतं. पण आपल्या दृष्टीने आपण खूप सामान्य आहोत. आपल्या दृष्टीने जर थोडासा असा विचार केला ना, तर पहा आपल्याला सुद्धा जर बघा एखाद्या व्यक्तीकडे पद, प्रतिष्ठा, सत्ता, संपत्ती वगैरे हे जर असेल ना, तर ती व्यक्ती कोणाकडे झुकत नाही. कोणाकडे जाऊन असं शरण किंवा एखाद्या महान पुरुषाकडे, संतांकडे जाऊन शरण जाऊन त्यांची सेवा, दास्यत्व, अनुग्रह, शिष्यत्व हे पत्करत नाही. कारण त्यांना तो कमीपणा वाटतो. आणि इथे रावणाकडे खूप शक्ती होती, त्याला खूप वरदानं प्राप्त झालेली होती. तसंच आपल्या बाबतीत विचार केला तर पाहता एखाद्या व्यक्तीला एखादी सत्ता मिळणे, एखादी संपत्ती खूप असणे, एखादं महत्त्वाचं पद मिळणे, प्रतिष्ठा मिळणे किंवा अध्यात्म करणाऱ्या माणसांना सुद्धा महाराज ही पदवी मिळणे, स्वामी वगैरे हे असे ज्या पदवी, सिद्धी ह्या ज्या गोष्टी मिळतात ना, हे एक प्रकारचं वरदानच ना. भौतिकदृष्ट्या सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, श्रीमंती हे ईश्वरीय वरदानच आहे ना. ते आपल्याला कळत नाही, परंतु ते ईश्वरीय वरदानच असतं. जसं रावणाने ती वरदानं मिळवली, तशी आपल्यासारख्या सामान्य माणसांना सुद्धा हे जे मिळतं ना, हे वरदानच. आध्यात्मिकदृष्ट्या तो काही अभ्यास करून मग महाराज हे पद मिळतं त्याला, लोक त्याला महाराज म्हणायला लागतात, स्वामी म्हणायला लागतात, सिद्ध पुरुष म्हणायला लागतात. परंतु एवढं सगळं मिळून सुद्धा रावणाला हे सगळं मिळालं होतं ना, वरदानं, शक्ती, शिवापण वगैरे. परंतु त्याला हे पक्क माहिती होतं की याच्याने सायुज्य मुक्ती मिळणार नाही. तसंच आपल्या दृष्टीने ही सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, श्रीमंती असली किंवा आपण अध्यात्मात असूनही आपल्याला काही पदं मिळाली, महाराज वगैरे किंवा सिद्धी, सिद्ध वगैरे, परंतु याने सायुज्य मुक्ती मिळत नाही याची जाणीवसुद्धा आपल्याला असायला हवी. जशी रावणाला होती की याने सायुज्य मुक्ती मिळणार नाही, याने मुक्ती मिळणार नाही, तशी आपल्याला सुद्धा जाणीव असायला हवी. आणि ही जाणीव आपल्याला राहत नाही. आणि ही जाणीव नसल्यामुळे आपण कोणाला शरण जात नाही, कोण चांगल्या महान पुरुषांचा अनुग्रह प्राप्त करून घेत नाही, शिष्यत्व स्वीकारत नाही.
का तर आपल्याला अहंकार येतो कशाचा? भौतिकदृष्ट्या सत्ता, संपत्ती, पद आणि प्रतिष्ठेचा. आध्यात्मिकदृष्ट्या आता मी महाराज झालो आहे, मग मी कोणाचं का ऐकू? मी अमक्या त्या संतांना का शरण जाऊ? त्यांनी दिलेली साधना का करू? आता मीच गुरु झालो, माझ्याकडं काहीच नसतं तरी मी गुरु होतो. स्वयंघोषित गुरु होतात. आज या कलियुगात ऊत आलाय या स्वयंघोषित गुरूंना, की सद्गुरूंनी मुद्रा न देता, सद्गुरूंनी ते अधिकारपद न देता असे खूप लोक स्वयंघोषित गुरु होतात. ते त्यांचा स्वतःचंही नुकसान करतात आणि इतर लोकांचंही नुकसान करतात. का तर त्यांना अहंकार येतो की मी आता गुरु झालो, मी स्वामी झालो, मी महाराज झालो, वगैरे वगैरे. असो, आपल्याला त्यामध्ये शिरायचं नाही. आपल्याला इथे रावणाशी आपण हे जुळवतोय याच. तर हे आपण पूर्ण शरण्यता श्री अरविंद त्रिसूत्री सांगतात. ॲस्पिरेशन, रिजेस्टेशन आणि कम्प्लीट सरेंडर. ॲस्पिरेशन म्हणजे ईश्वर प्राप्तीची प्रचंड तळमळ. रिजेक्शन म्हणजे जे मार्गात काय येईल हे सगळं, सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठा, महाराज, स्वामी, अमकं या सगळ्यांचा त्याग करणे. ते मार्गात जर आडवे येत असेल तर त्याचा त्याग करणे, कारण ते थांबवतं आपल्याला, आपली पुढे साधना होत येत नाही, आपली प्रगती होत नाही. त्याचा त्याग करणे आणि संपूर्ण समर्पण. मी काहीच नेणे. एकनाथ महाराज सांगतात ना, मी काहीच नेणे, मला काही येत नाही. सिद्ध झालेले एकनाथ महाराज हे वाक्य वापरतात, मी काहीच नेणे. तेव्हा मग मुक्तीस पात्र होतो. आणि हे का होऊ देत नाही तर आपला अहंकार. जसा रावणाचा अहंकार होऊन त्याला श्रीरामांना शरण जाण्यास भाग पाडत नव्हता किंवा जाऊ देत नव्हता, तसा आपल्याला सुद्धा अशा महापुरुषांना शरण जाण्याचा, ह्या त्रिसूत्री स्वीकारण्याचा आपला अहंकार परमिशन देत नाही आणि त्यामुळे आपल्याला मुक्ती मिळत नाही. आणि रावणाने विरोधी भक्तीचा मार्ग स्वीकारलेला आहे. रावणाच्या अंतःकरणाने रावणाचा अहंकार हे करू देत नव्हता, परंतु अहंकाराला चुचकारून किंवा अहंकाराला आणखी बलवान करून विरोधी मार्गाने का होईना पण श्रीरामाचं अनुसंधान घडलं, त्यामुळे रावणाला मुक्ती मिळाली. मात्र हे रावणापुरतं आहे, आपण ह्या भानगडीत पडू नये. पुढे ते म्हणतात की रावणाला हे माहिती होतं की रावण, आता मागच्याच एका अध्यायात आपण पाहिलं की रावण मंदोदरीला काय म्हणतो, राम हा भेकड आहे. परंतु रावणाला हे माहिती होतं की राम हा श्री महाविष्णूंचा अवतार आहे, त्याच्यापुढे मी कसपटासारखा आहे. आणि त्याने हे कधी सिद्ध करून दाखवले, जेव्हा तो सीता मातेचं हरण करायला जातो तेव्हा तिथे कपटाने हरण करतो ना, तिथेच तो युद्ध हरला ना. कारण तो जर खरंच बलशाली सामर्थ्यवान असता तर त्याने सीतेचं अपहरण केलं असतं सामर्थ्याने, रामाला युद्ध करून रामाबरोबर. परंतु रामाला मारीच्याच्या मागे म्हणजेच हरणीच्या मागे पाठवून कपटाने सीतामात्यांचं हरण करतो. सीतामात्यांना सुद्धा हरण करताना ती लक्ष्मण रेषा तो ओलांडून आत जाऊ शकत नव्हता. म्हणजे तो किती बलशाली होता हे रावणाला समजलं होतं. त्याने कपटाने हरण करून हेच सिद्ध केलं की मी तो युद्ध हरलो. मात्र रावण हा ज्ञानी असल्यामुळे, विचारवंत असल्यामुळे त्याने तिथेच रामाशी युद्ध करून स्वतः सायुज्य मुक्ती मिळवली असती. मृत्यू स्वीकारला असताना सायुज्य मुक्ती मिळाली असती ना. परंतु त्याला संपूर्ण राक्षस जातीचा उद्धार करायचा असतो, म्हणून तो सीतामातांना तिकडे घेऊन जातो आणि संपूर्ण वंशाचा विनाश करून एक प्रकारे संपूर्ण राक्षस जातीचा उद्धार करतो. आणि तो बिभीषणाला लंकेतनं बाहेर का काढतो, कारण बिभीषण हा विवेकी होता, त्याला आपण साधकाच्या दृष्टीने विवेकच म्हटले, विचारवंत होता, भक्त होता आणि तो स्वतःचा उद्धार करून घेऊ शकतो श्रीरामांना शरण जाऊन. म्हणून बिभीषणालाच फक्त लंकेतनं बाहेर काढले रावणाने. आणि तेही का काढले ते आपण पुढच्या भागात पाहणारच आहे. कारण माझ्या या संपूर्ण वंशाचा तर उद्धार आता होणार आहे, परंतु जे कोणी राक्षस जातीचे किंवा जे दुर्जन वाईट जे कोणी लोक राहिलेत ना, त्यांच्या उद्धाराकरता पाठीमागे कोणीतरी उद्धारक हवा ना, म्हणून तो बिभीषणाला श्रीरामांकडे पाठवतो. कारण त्या युद्धात फक्त बिभीषणच जिवंत राहतो, बाकी सगळे मारले जातात. तर हे धोरण, हा विवेक काही अंशाने कोणा रावणाकडे होता. आणि आपण सुद्धा जेव्हा आपल्याला सांसारिक दुःखांच्या भयंकर धक्के बसतात, अपघात, संकट, रोग, व्याधी, वेदना, पीडा, ह्याचे जेव्हा धक्के बसतात ना, तेव्हा आपण सुद्धा आपला अहंकार सोडून ईश्वराकडे वळतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत.
आणि या सगळ्यांच्या दृष्टीने हा विचार म्हणजे हे अध्यात्माचं या अध्यायाचं सार आहे असं मला वाटतं. श्रीरामार्पणमस्तु. हरिओम तत्सत ब्रह्मार्पणमस्तु.